आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथील पालकांनी गुरुपौर्णिमा उत्सवात सक्रिय सहभाग घेतला असून मोठ्या प्रमाणात दान आणि देणगी दिली आहे। स्वइच्छेने सर्व पालक या उपक्रमामध्ये सहभागी होताना दिसून आले आहेत। 1 लाखापेक्षा जास्त रक्कम तसेच हजारो किलो धान्य आणि किराणा पालकांच्या वतीनं दान करण्यात आला आहे। संकुलात निवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 1600 किलोहून अधिक गहू आणि 600 किलोहून अधिक तांदूळ तसेच तेल, ज्वारी, बाजरी, तुरडाळ, हरभरा, साखर, चवळी, रवा तसेच भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, मिरची तसेच काही पालकांनी फळे देखील मोठ्या प्रमाणात दान केली आहे। मराठी माध्यमाच्या वसतिगृहाने सर्वात जास्त दान केल्याची माहिती मिळाली असून सेमी तसेच इंग्लिश मीडियमच्या बहुसंख्य पालकांनी सढळ हाताने दान करत परमपूज्य सद्गुरुदेवांच्या चरणी आपली सेवा समर्पित केली आहे। या उपक्रमामध्ये वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व अधीक्षक, त्यामध्ये भडसर तसेच संकुलाचे सर्व वसतिगृह शिक्षक अधीक्षक यांनी कष्ट घेतले असून वसतिगृह विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद होता। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्व पालकांचे आणि शिक्षकांचं कौतुक केलं आहे आणि तसेच गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।